प्रभाग क्रमांक 17 मधील वाढत्या नागरी समस्यांबाबत नागरिकांना सोबत घेऊन लोकप्रतिनिधी संजीवनी प्रमोद गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले। अलकुंटे मैदान, लोधी समाज गल्ली, स्लॅटर हाऊस परिसर आणि प्रकाश बापूजी हाऊसिंग सोसायटीसह विविध भागांमधील रस्त्यांची दयनीय अवस्था, तुंबणारी ड्रेनेज लाईन, सांडपाणी, स्ट्रीट लाईटचा अभाव, पाण्याच्या पाईपलाईनची गळती आणि कचऱ्याचा प्रश्न यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली। अगर 3 दिन के अंदर हमारे को न्याय चाहिए, हमारे को रहने को जगह बराबर नहीं है, वहाँ हमारे को बैठने को जगह नहीं है। गटर का पानी सब गंदा आन के बैठता घर के सामने। हमारे बच्चे छोटे छोटे हैं, आन के न्याय लगाओ हमारा, नहीं तो हम आन के हर दोबारा लाठी करके आ जाएंगे। सांडपाणी व कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून मलेरिया, डेंग्यूचा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले। रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले। पानी करके हमारा लाइट, हमारा संडास, हमारा सब पूरा कचरा सब पानी आता नीचे से आके हमारा देख के हमारा सुविधा करना, हमारी जान की रक्षा करना हमारा सब। हाँ भाई, निवेदनात स्वच्छता आणि ड्रेनेजसाठी जेसीबीची उपलब्धता, कचरा गाड्या वाढवणे, स्ट्रीट लाईट दुरुस्ती व नवीन खांब तसेच रस्त्यांची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। समस्या न सुटल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही संजीवनी गायकवाड यांनी दिला। प्रभागातील महिला आहेत, अलकुंटे नगर, सिद्धेश्वर नगर, लोधी समाज इकडचा पूर्ण एरिया, त्यानंतर स्लॅटर हाऊस झोपडपट्टीमधल्या सगळ्या महिला आहेत। 3 दिवसाच्या आतमध्ये जर महानगरपालिकेने काम सुरुवात नाही केलं तर आम्ही सगळ्या महिलांना घेऊन महानगरपालिकेवर लाठी आंदोलन करणार आहे। लवकरात लवकर आयुक्तांनी आमची दखल घ्यावी ही विनंती आहे। निवेदनावेळी प्रभागातील महिला व सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते।